नमस्कार माझ्या लाडक्या दर्शकांनो, मी सुरेखा. सर्वांना माझी गोड उमा देऊन तुमचं स्वागत करते. चला तर मग उर्वरित कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे आईची ठोक्या करायची शिकवण, भाग 2. मागच्या भागात तुम्ही वाचले की कसे माझ्या आणि आईमध्ये सुरुवात झाली. आई म्हणाली, पूर्ण चाट आवडली ना? ती माझा मुका घेत म्हणाली. मी म्हणालो, हो आई, खूपच छान टेस्ट आहे. आई म्हणाली, हो का? बघू मला, असे बोलून ती माझा चेहरा चाटू लागली. ओठांच्या आजूबाजूला चाटून बोलली, खरंच मस्त टेस्ट आहे माझ्या पाण्याची. आई तेवढी मस्त पोहोचलेली असेल असा मला वाटलं नव्हतं. मी म्हणालो, आई तू खूप जब्बर आहेस. आईने माझा दांडू पकडून स्वतःकडे खेचला आणि माझ्या जवळ चेहरा करून म्हणाली, अजून काय काय वाटतं माझ्याबद्दल? मी म्हणालो, तू खूप छान, खूप ते आहेस. माझा दांडू हलवत ती बोलली, बिंदास बोल विशू, तुला मी कशी वाटते? बोल, लाजू नको. मी म्हणालो, आई तू खूप सुंदर आणि मनमोहक आहेस. तुझे आंबे मस्त आहेत. जिलेबी मला खूप आवडली तुझी. पपई बघून दांडू उठतो लगेच. तू खूप ठो. असे बोलून थांबलो. आई म्हणाली, बोल, थांबला का? माझा दांडू दाबत बोलली तीर्थरू. मी म्हणालो, पाऊच हळू दाब ना आई. आई म्हणाली, बोल ना मग, की मी खूप ठोकाडी आहे, हो ना? अजून घा. न बोल ना. मला समजले की मम्मीला ठोक्या करताना घा न बोलेल आवडत, म्हणून मी पण बोलू लागलो. मी म्हणालो, आई तू मला खूप ठोकाडी वाटतेस, एक रांडी सारखी. आई म्हणाली, हो ते तर आहेच. मी म्हणालो, मग दांडू तोंडात घेऊन चोख ना. मी तिच्या कानात बोललो तशी ती लाल झाली आणि मला उभं केलं. स्वतः खाली बसली आणि मला लूक देऊ लागली. मी दांडू तिच्या चेहऱ्यावर ठेवला. कसा आहे माझा दांडू? आई म्हणाली, खूप छान, मोठा आणि तगा आहे. तुझ्या पप्पाचा अर्धाच आहे. मला खूप आवडला तुझा दांडू. आणि हळूच तिने उमा केला. माझ्या शरीरामध्ये करट आला. ती माझ्याकडे बघत बघत हळूहळू दांडू तोंडात घेतला. मी स्वर्गात पोचलो. मला विश्वासच बसत नव्हता की माझी आई मला दांडू चोखत आहे. आई ग, वाव, चोख, तू किती मस्त चोखतेस. मी तिचे केस पकडले. तिने दांडू बाहेर काढला आणि हाताने वर करून गोठ्या चाटू लागली. ओह माय गॉड, काय फिलिंग होती. ती दांडू हलवत गोठा चोखत होती, मध्येच दांडू तोंडात घेत होती. मी म्हणालो, आई तू खूप ग्रेट आहेस, तू खूप मस्त आहेस, चोख चोख मानून मी तिचे तोंड ठोक्या करू लागलो. ती पण जोर जोरात करत होती. मी म्हणालो, आई माझे निघणार आहे. आई म्हणाली, थोड बाजूला होऊन निघू दे ना मग तोंडातच. बोलू नकोस, करत राहा. मी वेडाच झालो. आई मांस पाणी पिणार हा विचार करून. मी अजून जोरात करू लागलो, अगदी घशापर्यंत टाकत होतो. तिच्या डोळ्यात पाणी आले होते, पण मला वेगळीच नशा चाडली होती. घपाघप देत होतो. शेवटी माझा बांध फुटला आणि मी तिच्या तोंडातच गळालो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि पूर्ण पाणी ओढून घेत होती. थोड खाली पण पडत होत. ती जास्तीत जास्त तोंडामध्ये घेण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या अशा वागण्यामुळे मी घायाळ झालो. ही साधी वाटणारी बाई देव धर्म करणारी अशी असू शकते यावर मला विश्वास बसत नव्हता. तिने सर्व पाणी तोंडात धरून ठेवले आणि दांडू चेहऱ्यावर फिरवू लागली. एखादी रांढ पण असे नाही करणार. तिने आवासले आणि माझे पाणी मला दाखवू लागली आणि घटकान पिऊन टाकले तिने. ओठावरून जीभ फिरवत म्हणाली, खूप चविष्ट आहे. आणि जब्बर स्माईल देत बेडवर पडली. मी पण तिच्या बाजूला जाऊन पडलो. मी म्हणालो, आज तो मला स्वर्ग दाखवला मम्मा, थँक यू व्हेरी मच. आई म्हणाली, मला पण खूप दिवसांनी दांडूची मजा भेटली. मी म्हणालो, पप्पा तोंडात नाही देत का? आई म्हणाली, नाही ना, ते फक्त वर येतात आणि 2 ते 3 मिनिटात शांत होतात. त्यांचा दांडू पण छोटा आहे. मला आज 2 महिन्यानंतर मोठ्या दांडूने मजा आली. असे बोलून आई थांबली आणि तोंडावर हात ठेवून चुकल्यासारखं केलं. मला थोडी गडबड वाटली म्हणून मी विचारले. मी म्हणालो, कोणाचा मोठा दांडू? सांग ना आई, खर सांग ना, मी नाही सांगणार कोणाला. आई म्हणाली, लाजत, हे बघ विशू, मला खूप खाज आहे आणि तुझे पप्पा नाही करत, मी काय करू? यामुळे मी सोय केली होती. हे मी तुला सांगते, पण आपल्यातल्या गोष्टी आपल्यातच राहू दे, बाहेर नाही आल्या पाहिजेत. आणि घरात असताना नॉर्मल वागत जा, पहिल्यासारखे मला रिस्क नको, काही चाळे नको, मी सांगेन तेव्हाच. मी म्हणालो, हो मम्मा, तू बोलशील तसंच होईल, पण तू मला सर्व सांग. आई म्हणाली,
हो तुला ऐकायला मज्जा येते वाटत. सावठ कुठला जस मी बोललो तसा आईच्या तोंडातून चुकून निघाला आणि मी तिला फोर्स करून विचारू लागलो. मी म्हणालो, आई सांग ना, कोणाचा मोठा दांडू घेतलास तू? आई म्हणाली, हो सांगेन, वेळ येईल तेव्हा. आता मला तुझ्या बरोबर एन्जॉय करायचं आहे. तुझं कॉलेजचं टायमिंग तर गेलं, आज नको जाऊ, आपण थांबू घरीच. अजून तुझं घेतला कुठे आहे म्यात? आम्ही फक्त चाटत होतो एकमेकांना इतका वेळ. मी म्हणालो, हो आई, मला तुला खूप दिवसापासून ठोक्या करायची इच्छा होती. तुझ्या जिलेबीचे पाणी प्यायचे होते आणि मस्त ठोक्या करायचे होते. आई म्हणाली, हो का विशू, मग पहिलेच बोलायचे ना, मी किती तरसत होते. तुझा मोठा दांडू मला पहिलाच भेटला असता तर किती मजा केली असती. पण जाऊ दे, आता मला हवं तस ठोक्या करून काढ. ठोक्या करताना माझं ऐकू नको, जोरात ठोक्या कर, रांढे सारखी ठोक्या कर, मला ये वरती आता राहवत नाही. मला तिने अंगावर ओढले आणि माझा ताठलेला दांडू जिलेबीला घासू लागली. वा किती छान वाटत आहे. मी म्हणालो, मम्मा टाकू का? आई म्हणाली, थांब, वरती घास जरा. ती घासून घेत होती आणि बोलली, घालात आता. माझे स्वप्न पूर्ण होत होते. मी जोर लावला, दांडू आईच्या जिलेबीत अर्धा गेला. आई थोडी विवळली, एल हळू घाल जरा. मी अजून एक दणका दिला. मी हळूहळू ठोक्या करू लागलो. आईच्या डोळ्यात ती इच्छा भरली होती. आई म्हणाली, ठोक्या कर विशू बाळा. आईला ठोक्या करताना मजा येते का? ठोक्या कर कचाकच, वापर मला हवी तशी. तुझा दांडू मस्त आहे. तुझी बायको खूप खुश राहील बघ. तुझा पप्पा तर नामर्द आहे. तूच ठोक्या करत राहा मला. आई खूप तापली होती. मी इकडे फटके देत होतो. मी म्हणालो, आई तू माझी रांढ आहेस, आजपासून तुला हवं तेव्हा ठोक्या करणार मी कचाकच. आई म्हणाली, हा बाळा कचाकच करणार? बोल ना, जिलेबीत पाणी सोडणार? बोल ना, मला अजून कोणाकडून ठोक्या करून काढ, मला चालेल. 2 जण ठोक्या करा मला. एक जिलेबीत आणि एक तोंडात पाहिजे मला एकच वेळी, असे बडबडू लागली. मी म्हणालो, तू अजून कोणाकडून ठोक्या करून घेतेस त्याला पण घे बरोबर, आम्ही दोघे ठोक्या करून काढू तुला. असे बोलतच ती खूप ओली झाली. पच पच आवाज येऊ लागला. खूप तापली तीर्थरू. आंबे चोख बोलली मारत मारत. मी जोरात ठोक्या करत होतो. आई म्हणाली, हो ठोक्या करा मला तुम्ही दोघे मिळून. रांढ बनवा तुमची. मी काहीही करेल तुमच्यासाठी. दांडू पाहिजे मला. मी म्हणालो, हो तुला थंड करू आम्ही. तू ठोकाडी आहेस, तुझ्या जिलेबीत तोंडात पाणी देऊ आमचे. चिकट पाण्याने अंघोळ घालू तुला. पप्पाला पाठव कुठेतरी, आम्ही तुला मजा देतो. आई म्हणाली, हा करते काहीतरी सोड. कांचनला पण पाठवते कुठेतरी. तिने पाहिलं तर तिला पण कंडूठ्या. शेवटी ती माझीच मुलगी आहे. आईचे असे बोलणे ऐकून मी अजून जोश मध्ये आलो. कांचनचे नाव घेताच अजून जोश आला. टाईट झाला अजून. आईला कळलं ते. ती लगेच म्हणाली, दीदीचे नाव घेताच कसा अजून टाईट झाला बघ. आई म्हणाली, विशू, ह विशू, तुला कांचनला ठोक्या करायचे आहे का? मी हडबडलो. थांबून तिच्याकडे बघितले आणि एक स्माइल दिली. ती समजून गेली. आ थांबू नकोस, करते तिला पण सेट. मस्त भरली आहे, मज्जा येईल. दांडू माझ्या हाताने टाकून देईल तिच्या जिलेबीत. पण आता ठोक्या कर मला. मी म्हणालो, खरंच आई तू तर खूप ग्रेट आहेस. तुला कळत सर्व लगेच बोलून कचाकच ठोक्या करू लागलो. आई म्हणाली, विशू बाळा पाठून मार ना. मी लगेच तिला घोडीच्या रचनेत बनवला आणि टाकला. हे माझी राणी, माझा दांडू. आई म्हणाली, ठोक्या मी माय बॉय. ठोक्या मी. पपईवर फटके मार. मी पपईवर फटके मारत होतो. ती आऊ चोहो असे ओरडत होती. आंबे दाबत ठोक्या कर ना, ती बोलली. मी लगेच खाली वाकून आंबे दाबू लागलो आणि खेळ करत होतो. शेवटी माझं गळ्याला आल. मी बोललो, कुठे काढू? ती बोलली, आतच काढ, मला आत पाहिजे. मी जोर लावला आणि आत पिचकारी सोडली. आम्ही दोघं बेडवर पडलो. आम्ही मोठे मोठे श्वास घेत शांत झालो. आई म्हणाली, खूप मज्जा आली विशू, तू मस्त ठोक्या करतोस. मी म्हणालो, तू पण कडक आहेस माझी राणी मम्मा. असे बोलून मी तिला उमा केला आणि विचारलं, पुढचा प्लॅन कसा करायचा? आई म्हणाली, चावठ आहेस खूप. लगेच प्लॅन? मी म्हणालो, हो न, तूच भूत टाकलास माझ्या डोक्यात कांचनचे. आम्ही दोघे हसू लागलो. तर माझ्या लाडक्या दर्शकांनो, कशी वाटली आजची कथा व कथेचा दुसरा भाग? सुरेखाची गोडूम ममा मस्त ना? तर अशाच अनमोल कथांचा आस्वाद घेण्यासाठी
चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बाकीची कथा पुढील भागात पाहूया. तोपर्यंत बाय बाय.